जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. हा प्रत्येक प्रश्न तुम्ही देखील सोडवायचा प्रयत्न करत जा. चुकलं तरी हरकत नाही, पण तुम्ही स्वतः हे प्रश्न सोडवायचा प्रयत्न केल्यामुळे हे प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतात. आणि मित्रांनो, आपण आपली जी PDF आहे ही दररोज संध्याकाळी 6 वाजता टेलिग्रामवर अपलोड करतो. पण नुकतंच केंद्र सरकारने टेलिग्रामवर 22 जूनपर्यंत बंदी घातल्यामुळे 16 जून ते 22 जूनपर्यंतच्या PDF तुम्हाला 22 जून नंतरच मिळतील. चला आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. कोणत्या देशाने पंतप्रधान मोदी यांना द ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस फर्स्ट क्लास या आपल्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले? तर मित्रांनो, हा पुरस्कार स्लोवाकिया या देशाचा असून स्लोवाकिया या देशाने आता पंतप्रधान मोदी यांना सन्मानित केला आहे. मोदी भारताच्या बाहेर गेले की एक दोन तरी पुरस्कार घेऊन येतात. आता सुद्धा ते फ्रान्स दौऱ्यावर गेले होते व त्या दरम्यानच त्यांनी स्लोवाकिया या देशाला सुद्धा भेट दिली आहे. स्लोवाकिया या देशाला भेट देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत व या भेटीदरम्यान त्यांना आता हा 33वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. बरं, इथे बरेच विद्यार्थी मित्रांना एक प्रश्न पडू शकतो. सर, आपण पाहिलं होतं की 31वा पुरस्कार स्वीडन या देशाने दिला, त्यानंतर मोदी यांना 32वा पुरस्कार नॉर्वे या देशाने दिला आणि नॉर्वेनंतर मोदी यांना अन्न आणि कृषी संघटनेचा ॲग्रिकोला मेडल हा सन्मान देखील मिळालेला आहे. मग 33वा सन्मान तर हा असेल ना, असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. पण हे जे पुरस्कार आहेत हे मोदी यांना एखाद्या देशाद्वारे देण्यात आलेले पुरस्कार आहेत व त्यात मोदी यांना एखाद्या देशाद्वारे देण्यात आलेला हा 33वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. तुमचं कन्फ्युजन इथे क्लिअर झालं असेल तर या पुरस्काराविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया. या पुरस्काराची स्थापना 1993 मध्ये स्लोवाकिया स्वतंत्र प्रजासत्ताक बनल्यानंतर झाली. स्लोवाकिया 1993 मध्ये स्वतंत्र झाला व त्यावेळेसच त्यांनी या पुरस्काराची सुरुवात देखील केली आहे. हा पुरस्कार मोदी यांना भारत आणि स्लोवाकिया यांच्यातील संबंध दृढ करण्याच्या त्यांच्या कार्यासाठी देण्यात आला आहे व या भेटीदरम्यान भारत स्लोवाकिया यांच्यात एकूण 11 करार देखील झाले आहेत. मित्रांनो, आपण ही जी माहिती पाहत असतो याची तुम्हाला PDF तर मिळते, पण या ज्या नोट्स आहेत हे तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दात काढण्याचा प्रयत्न करत जा. ज्यावेळेस तुम्ही विचार करता, नोट्स काढता, त्यावेळेस या नोट्स तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतात. आताच आपण पाहिलं होतं कंबाईन ग्रुप बीचा जो पेपर झाला आहे त्यात प्रश्न हे अवघड नव्हते, पण 2024ची विचारण्यात आले होते. जर तुम्ही स्वतःच्या नोट्स स्वतः काढत असाल तर याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये होईल. यासह हे सुद्धा नोट करून घ्या. मोदी यांना सन्मानित करणारा 30वा देश हा इस्रायल आहे. इस्रायलच्या स्पीकर ऑफ द नेसेट मेडलने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. 29वा ऑर्डर ऑफ ओमान, तर 28वा हा ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया हा पुरस्कार आहे. आता हा प्रश्न पहा. अलीकडेच LRL ACM या क्षेपणास्त्राची पहिली वहिली उड्डाण चाचणी यशस्वीरित्या पार पडली. तर हे जे LRL ACM आहे यात वापरण्यात आलेल्या स्वदेशी स्मॉल टर्बोफॅन इंजिनचं नाव काय? एक्झाममध्ये असेच प्रश्न विचारण्यात येतात, तर नोट करून घ्या. याचं नाव मानिक असं आहे. आणि मित्रांनो, ही जी चाचणी आहे ही कोठे घेण्यात आली? तर ओडिशाच्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेटावरून ही चाचणी घेण्यात आली. हे एक लांब पल्ल्याचं भू हल्ला क्रूज क्षेपणास्त्र आहे व या क्षेपणास्त्राच्या निर्मितीसाठी नोडल प्रयोगशाळा कोणती असं जर विचारलं तर बेंगळूर येथील एरोनॉटिक डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट ही या क्षेपणास्त्राच्या निर्मितीसाठी नोडल प्रयोगशाळा आहे. याचा विकास बेंगळूरच्या या संस्थेबरोबर DRDO संयुक्तपणे करत आहे. हे क्षेपणास्त्र 1000 ते 1500 किलोमीटरच्या पल्ल्यावर हल्ला करू शकतं व याची वॉरहेड वाहून नेण्याची क्षमता किती आहे? तर हे क्षेपणास्त्र 450 किलोपर्यंत स्फोटक वाहून नेऊ शकतं. एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील. आता हा प्रश्न पहा. 16 जून 2026 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय युवा संसदेचं औपचारिक उद्घाटन कोणी केले? तर ही जी राष्ट्रीय युवा संसद आहे याचं उद्घाटन ओम बिर्ला यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. ओम बिर्ला कोण आहेत? तर सध्या ते लोकसभेचे अध्यक्ष असून त्यांच्याच हस्ते या राष्ट्रीय युवा संसदेचं उद्घाटन झालं आहे. या बैठकीत 2026 साठीचे विकसित भारत युवा संसद हे पुरस्कार सुद्धा वितरित केले जातील. आणि आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की 2026 मधील राष्ट्रीय युवा संसदेचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर नवी दिल्ली येथे याचं आयोजन 15 ते 17 जून दरम्यान करण्यात आलं होतं. आता हा प्रश्न पहा. प्रिक्स वर्सायाने जाहीर केलेल्या 2026 साठीच्या जगातील सर्वात सुंदर विमानतळाच्या यादीत
कोणत्या भारतीय विमानतळाचा समावेश करण्यात आला आहे? तर या यादीमध्ये भारतातील 2 विमानतळाचा समावेश करण्यात आला असून ते विमानतळ कोणते? तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व गुवाहाटी विमानतळ या 2 विमानतळाचा यात समावेश करण्यात आला आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि मित्रांनो, यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 1चा समावेश करण्यात आला आहे. तर लोकप्रिय गोपीनाथ बोरडोले आंतरराष्ट्रीय विमानतळ, जे गुवाहाटी विमानतळ या नावानं देखील ओळखलं जातं, याच्या टर्मिनल 2चा यात समावेश करण्यात आला आहे. या पुरस्काराविषयी सुद्धा माहिती नोट करून घ्या. प्रिक्स वर्साय हा एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचा वास्तुकला आणि डिझाईन पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार 2015 सालापासून पॅरिसमधील युनेस्कोच्या मुख्यालयात प्रदान केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा येणाऱ्या राज्यसेवा आणि ग्रुप बी साठी अत्यंत महत्त्वाचा असेल. हा इकॉनॉमिक या घटकातील प्रश्न असून हा प्रश्न अधिक समजण्यासाठी तुम्हाला WPI म्हणजे काय हे सर्व माहीत पाहिजे. इकॉनॉमिक्सचा जर तुम्ही अभ्यास केला असेल तर या संकल्पना तुम्हाला माहीतच असतील. आपण डायरेक्ट प्रश्न पाहूया. यात काय विचारलंय? घाऊक किंमत निर्देशांकाच्या नवीन मालिकेबाबत खालील विधानांचा विचार करा. WPIचे नवीन आधारभूत वर्ष 2011-12 वरून 2022-23 करण्यात आला आहे. मित्रांनो, पहिलं विधान बरोबर आहे. आता WPIचे नवीन आधारभूत वर्ष हे 2011-12 वरून 2022-23 करण्यात आला आहे. आणि हा नवीन निर्णय कधीपासून घोषित करण्यात आला? तर 15 जूनपासून हा निर्णय घोषित करण्यात आला. दुसरं विधान पहा. नवीन मालिकेत वस्तूंची एकूण संख्या ही 697 वरून वाढून 857 करण्यात आली. मित्रांनो, हे बी विधान चुकीचं आहे, कारण आता यात वस्तूंची संख्या ही 697 वरून वाढून 957 करण्यात आली. किती करण्यात आली? तर 957. यामुळे बी हे विधान चुकीचं ठरतं. आता शेवटचं विधान पहा. कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू यांना प्राथमिक वस्तूमधून काढून आता इंधन आणि वीज या गटात समाविष्ट करण्यात आला आहे. मित्रांनो, शेवटचं विधान बरोबर आहे. याआधी कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू यांना प्राथमिक वस्तू म्हणून दर्जा होता, पण आता त्यांना त्यातून काढून इंधन आणि वीज या गटात टाकण्यात आला आहे. यातील ए व सी हे विधान योग्य असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. या नवीन WPI मालिकेची वैशिष्ट्ये सांगायची झाली तर यात वस्तूची संख्या ही 697 वरून वाढून 957 करण्यात आली आहे. तसेच यात विजेच्या गटांतर्गत सौर आणि पवन यासारख्या नव्या ऊर्जा स्रोतांचा समावेश करण्यात आला असून या गटामध्ये आण्विक विद्युत निर्मितीचा देखील समावेश करण्यात आला आहे. या न्यूजवर आधारित अजून एक प्रश्न पहा. यंदा आता प्रथमच नवीन सेवा प्रदाता उत्पादक किंमत निर्देशांक एकूण किती प्रकारच्या सेवांसाठी जारी केला जात आहे? मित्रांनो, आता प्रथमच सर्व्हिस PPI सुद्धा जारी करण्यात आला असून हा सर्व्हिस PPI एकूण किती सेवांसाठी जारी करण्यात आला? तर यात एकूण 7 सेवांचा समावेश आहे. 7 सेवा कोणकोणत्या असं सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर नोट करून घ्या. यात बँकिंग, सुरक्षा ठेवींचे व्यवहार, विमा, निवृत्ती वेतन निधी व्यवस्थापन, रेल्वे वाहतूक, हवाई वाहतूक प्रवासी व दूरसंचार या 7 सेवांचा समावेश आहे. याआधी आपण पाहिलं होतं की पुढील 5 वर्ष WPI आणि PPI हे दोन्ही एकत्र जारी राहतील व 5 वर्षानंतर WPI बंद होईल व त्याची जागा कोण घेईल? तर PPI हे त्याची जागा घेईल. बरे, PPI म्हणजे काय? तर मित्रांनो, PPIचा फुल फॉर्म प्रोड्युसर प्राइस इंडेक्स असा आहे. यात वाहतूक खर्च, घाऊक नफा आणि अप्रत्यक्ष कर समाविष्ट नसतात. नोट करून घ्या. PPI मध्ये कशा कशाचा समावेश नसतो? तर वाहतूक खर्च, घाऊक नफा व अप्रत्यक्ष कर याचा यात समावेश नसतो. मित्रांनो, जी माहिती आहे ही राज्यसेवा ग्रुप बी ग्रुप सी साठी आहे. जर तुम्ही या परीक्षेची तयारी करत नसाल तर एवढा पोर्शन तुम्ही स्किप करून पुढचा प्रश्न पाहू शकता. ठीक आहे. आता WPI आणि PPI मधील फरक सांगायचा झाला तर WPI यामध्ये केवळ वस्तूंच्या किमती मोजल्या जातात, सेवांचा यात समावेश नसतो. पण हा जो PPI आहे यात वस्तू आणि सेवा या दोन्हींचा समावेश असतो. आणि PPI हा निर्देशांक प्रत्यक्ष उत्पादन खर्चाचे अचूक चित्र दाखवतो. यासाठीच आता भारतात सुद्धा PPIची सुरुवात करण्यात येणार आहे. जगात सुद्धा बहुतांश विकसित देश महागाई मोजण्यासाठी PPIचाच वापर करतात. पुढील प्रश्न. भारत आणि फ्रान्सने शालेय नवोपक्रम प्रयोगशाळा आणि तरुण नवोन्मेषकांना जोडण्यासाठी कोणता उपक्रम सुरू केला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे या दोन्ही देशांनी मिळून भारत फ्रान्स ATL ब्रिज हा उपक्रम सुरू केला आहे. आणि मित्रांनो, हा जो कार्यक्रम आहे
हा भारत फ्रान्स इनोव्हेशन वर्ष 2026चा एक भाग आहे. याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी फ्रान्समधील नाईस येथील भारत इनोव्हेट 2026 परिषदेदरम्यान केलं आहे. व या कार्यक्रमासाठी नीती आयोग, अटल इनोव्हेशन मिशन व ला फाउंडेशन डसॉल्ट सिस्टीम यांच्यात एक सामंजस्य करार देखील झाला आहे. आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं, भारत फ्रान्स एटीएल ब्रिज या कार्यक्रमासाठी कोणासोबत करार करण्यात आला? तर नीती आयोगाने हा करार ला फाउंडेशन डसॉल्ट सिस्टीम सोबत केला आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. भारतात प्रथमच अत्याधुनिक टनेल हुड्स तंत्रज्ञानाचा वापर कोणत्या प्रकल्पासाठी करण्यात येत आहे? तर भारतात प्रथमच टनेल हुड्स या तंत्रज्ञानाचा वापर बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी करण्यात येत आहे. या तंत्रज्ञानामुळे काय होईल, तर बोगद्यातून ज्यावेळेस बुलेट ट्रेन बाहेर पडेल त्यावेळेस दाब लहरीमुळे होणारा प्रचंड फटाक्यासारखा किंवा धडधडणारा आवाज या हुड्समुळे पूर्णपणे नियंत्रित होईल. बरं, हे तंत्रज्ञान का महत्त्वाचं होतं? तर मित्रांनो, ही मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन आहे. ही 508 किलोमीटरच्या अंतरात एकूण 8 पर्वतीय बोगद्यातून जाणार आहे. यातील 7 आपल्या महाराष्ट्रात व एक बोगदा गुजरात या राज्यात आहे. आणि तुम्हाला माहीतच आहे, बुलेट ट्रेनची ही स्पीड जास्त असते व या प्रत्येक बोगद्यातून जाताना दाब लहरीमुळे जो प्रचंड आवाज निर्माण होणार आहे तो नियंत्रित करण्यासाठीच या टनेल हुड्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक वाळवंटीकरण व दुष्काळ विरोधी दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो दिवस आहे हा दरवर्षी 17 जून रोजी साजरा केला जातो. यंदाची या दिनाची थीम काय? तर रेंज लँड्स रिकग्नाइज रिस्पेक्ट रिस्टोर अशी या वेळेसच्या दिनाची थीम आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, भारताचे 31वे लष्कर प्रमुख कोण बनले आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच धीरज सेठ हे आता भारताचे 31वे लष्कर प्रमुख बनले आहेत. ते आपला पदभार कधीपासून स्वीकारतील? तर सध्याचे लष्कर प्रमुख हे उपेंद्र द्विवेदी असून ते 30 जून रोजी निवृत्त होतील व 30 जूनपासूनच धीरज सेठ हा पदभार स्वीकारतील व त्यांचा कार्यकाळ हा 31 ऑगस्ट 2028 पर्यंत असेल. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. महाराष्ट्र सरकारच्या पहिल्या शासकीय मान्यताप्राप्त राईड हेलिंग मोबाईल ॲपचं नाव काय? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.